पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये 30,500 कोटींच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आणि यामध्ये तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरचा खारकोपर उरण रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी खुला झालाय। हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यामुळे पनवेलहून उरणहून मुंबई आणि नवी मुंबईला जाणं सुकर होणार आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून या रेल्वे प्रकल्पाची प्रतीक्षा होती। आता अखेर हा प्रकल्प सुरू झालाय आणि मोदींच्या दौऱ्यामुळे तब्बल 2,000 कोटींच्या प्रकल्पांसह प्रवाशांकरता सक्षम रेल्वे नेटवर्कचीही भेट मिळाली आहे। आता समजून घेऊयात कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने या मार्गांचं नेमकं महत्त्व काय आहे। सुरुवातीला बघूयात खारकोपर उरण या नवीन लाईनचे नेमके फायदे काय। तर नवी मुंबई आणि मुंबईची उरण क्षेत्राकरता चांगली कनेक्टिव्हिटी यामुळे मिळू शकेल। अलिबागशी जोडलं जाण्याच्या अधिक चांगल्या सुविधांमुळे पर्यटनात वाढ होईल आणि मुंबई आणि नवी मुंबई क्षेत्रातून जेएनपीटी बंदरापर्यंत वाहतुकीत सहजता निर्माण होईल। याचा लाभ दैनिक प्रवाशांना देखील मिळेल। त्याचबरोबर 5 नवीन स्थानकं आणि 40 उपनगरी सेवांचा विस्तार देखील यामध्ये करण्यात आलाय। आता बघूया दिघागाव रेल्वे स्थानकाबद्दल। प्रवाशांकरता पुरेशा सुविधा इथे आहेत। सध्या ठाणे किंवा ऐरोली स्थानकांचा वापर करणाऱ्या हजारो प्रवाशांना या मार्गाचा नक्कीच फायदा होईल। हा ऐरोली कळवा उन्नत कॉरिडॉरचा भाग आहे आणि याचं काम MUTP 2 अंतर्गत करण्यात आलंय। इथे 4 प्लॅटफॉर्म्स आणि 6 एस्केलेटर्स, 2 लिफ्ट्स आणि दिव्यांगांसाठी काउंटर सहित तिकीट बुकिंगचं देखील कार्यालय आहे। आता बघूयात 6वी लाईन जी खार रोड आणि गोरेगावसाठी आहे। नवनिर्मित 6वी लाईन ही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांकरता समर्पित असेल, कारण अप लाईन म्हणून ती उपयोगात आणली जाणार आहे आणि यामुळे गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा होणार आहे। त्याचबरोबर विरार, बोरिवली, अंधेरी या विभागात जे नेहमी प्रवास करतात त्या प्रवाशांसाठी शहराकडे येण्यासाठी या मार्गामुळे सुविधा उपलब्ध होणार आहे। या सगळ्या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गांमुळे नवी मुंबईशी संपर्क अधिक वाढणार आहे आणि मुंबईतल्या हजारो प्रवाशांचा दैनंदिन रेल्वे प्रवास त्यामुळे सुलभ होणार आहे।